आणि त्या गोष्टी खऱ्या अर्थानं आपण शिकल्या सुद्धा पाहिजेत. कारण कसं आहे माहिती आहे का, शिवचरित्र शिकवतं तुम्ही किती आहात हे महत्वाचं नाही, तुम्ही कोण आहात हे फार महत्वाचं आहे. कारण ज्यावेळेस फत्ते खान आलता ना, त्यावेळेस 7,500ची फौज घेऊन आलता. राजांकडे फक्त 1,000चं सैन्य होतं. ताकद का दुसरा नाव अफजल खान, तो ज्यावेळेस आलता त्यावेळेस 40,000ची फौज घेऊन आलता. राजांकडे फक्त 7,500चं सैन्य होतं. ज्यावेळेस शाहिस्त खान आलता त्यावेळेस 1.25 लाखाची फौज घेऊन आलता. राजांकडे फक्त 17,000चं सैन्य होतं. मिर्झा राजा जयसिंह आलता त्यावेळेस 2.25 लाखाची फौज घेऊन आलता. राजांकडे फक्त 37,000 सैन्य होतं. विचार करा, 2.25 लाख कुठं आणि 37,000 कुठं. म्हणून शिवचरित्र शिकवतं तुम्ही किती आहात ना हे महत्वाचं नाही, पण तुम्ही कोण आहात ना हे फार महत्वाचं आहे. विठ्ठल विठ्ठल. छत्रपती शिवाजी महाराजांना काही जास्त आयुष्य मिळालं नाही. आयुष्य आहे फक्त 50 वर्षांचं. शंभू राजांना जास्त आयुष्य मिळालं नाही. आयुष्य आहे फक्त 32 वर्षाचं. पण या 32 वर्षामध्ये शंभू राजांनी काय केलं, अरे कसं मरावं कसं जगावं ना, शंभू राजाकडे बघून समजतं. मुकरब खानाने शंभू राजांना पकडलेले, चारी सैन्य अवतीभोवती आहेत. आणि त्यावेळेस शंभू राजांना पकडण्याकरिता सैन्याला सांगितलं, अरे खींच लो तलवार उसकी. एक सैन्य पुढे आलं. राजांनी फक्त नजर वर करून पाहिलं, तसं ते सैन्य थरा कापत 4 पावलं पाठीमागं गेलं. कोणाची हिंमत होत नव्हती राजांच्या हातामधली शमशेर घ्यायची. पण अशाच परिस्थितीमध्ये साखळ दंड टाकला. राजांना आकळलं आणि औरंगजेबाच्या दरबारामध्ये नेलं. एक शिपाई पळत पळत गेला. हुजूर, हुजूर बड़ी खुशी की खबर है. क्या हुआ? वो संभा गिरफ्तार हो गया. पीके तो नहीं आए, क्या बकते हो? सच में हुजूर, वो संभा गिरफ्तार हो गया. औरंगजेबाला आनंद झाला. पळत पळत आला. संभाजी राजांना पाहिलं आणि त्यानं पहिलं उद्गार काढलं, अरे 9 वर्षाचं होतं हे पोरग. आणि त्यावेळेस आग्र्यामध्ये मला भेटलेलं, त्यावेळेस मी त्याला प्रश्न केलता, संभा तुम्हें हमसे डर नहीं लगता? त्यावेळेस या पोरानं उत्तर दिलं, हमें किसी से डर नहीं लगता, बल्कि हमारी वजह से सबको डर लगता है. आणि त्यावेळेस औरंगजेब म्हटला, अरे झुको हमारे सामने. तसे कवि कलश बोलते झाले, अरे किसी के सामने झुकते नहीं बल्कि दूसरों को झुकाते हैं. आणि त्यावेळेस राजांची काय अवस्था केलेली आहे. ज्या राजांनी आजपर्यंत राजवस्त्र घातलेली ना, त्या राजांना विदूषकाची झपली घालण्यात आली. अरे ज्या राजांनी आजपर्यंत मुकुट घातलेला, त्या राजांना विदूषकाची टोपी घालण्यात आली, वरती घुंगरू अडकवण्यात आलं. ज्या राजांनी आजपर्यंत अलंकार घातलेले, त्या राजांना साखळ दंडाने बांधण्यात आलं. अरे ज्या राजाची आजपर्यंत हत्तीवरून घोड्यावरून मिरवणूक निघली ना, त्याच राजाची उंटाच्या शिफ्टीला बांधून मिरवणूक निघाली. आणि गाजत वाजत निघालेली ती मिरवणूक सगळी लोक बघायला आली. अरे 6 वर्ष झालं औरंगजेब ज्या राजाला शोधतोय, पकडण्याचा प्रयत्न करतोय, तो राजा दिसतोय कसा बघण्यासाठी सगळी लोक जमा झाली. आणि त्याच वेळेस कुणीतरी दगड मारायचं, राजांच्या डोक्यामध्ये दगड लागायचा, गळगळ गळगळ रक्त व्हायचं. कुणीतरी यायचं, शेपटी पिळायचं, तो उंट नाचायला लागायचा, साखळ दंड अंगाला रुतायचं, कोणीतरी अंगावरती शेण टाकायचं, कोणीतरी यायचं, एक तलवारीची रेष अंगावरती मारून जायचं. चिळकणं रक्ताची चिळकांडी बाहेर पडायची. सगळ्या वेदना राजांनी सहन केल्या. औरंगजेबाच्या दरबारामध्ये राजांना उभं केलेलं होतं. सिंदूर फासलेला हनुमंतराय असतो ना, तशी राजांची अवस्था झालती. आणि त्यावेळेस औरंगजेबानं सांगितलं, आता तरी आमच्या समोर झुका. पण नाही झुकले राजे. ताट मान करून औरंगजेबाकडे बघत होते. अरे मराठ्याचा मुकुट औरंगजेबाच्या पायावरती पडलेला, पण मस्तक मात्र ताट होतं. मनगटामध्ये रग आणि छातीमध्ये धक तीच होती. त्या औरंगजेबानं राजांकडे पाहिलं आणि त्यावेळेस औरंगजेब बोलता झाला, अरे याच्या डोळे जाळतायत मला. अरे
आज्ञा झाली त्या औरंगजेबाच्या माणसानं गरम अशा सळया तापवल्या. राजांपाशी सळया आणण्यात आल्या. लाल बुंद तापलेल्या सळया आहेत. राजांनी डोळे मिटले आणि मनामध्ये विचार केला, अरे आजपर्यंत ज्या डोळ्यांनी पाहिलं स्वराज्याचं स्वप्न, अरे आजपर्यंत ज्या डोळ्यांनी घेतलं मासाहेबांचं दर्शन, आजपर्यंत ज्या डोळ्यांनी घेतलं गडकोटाचं दर्शन, ते डोळे जाणार. कळून चुकलं. त्या सळया राजांच्या डोळ्यामध्ये घालण्यात आल्या. नंतर औरंगजेबानं सांगितलं, अरे काट तो जबान उसकी. मग ती औरंगजेबाची माणसं काही जण कान दाबायला लागली, काही जण नाक दाबायला लागली. पण यांना माहित नव्हतं वाघाच्या जबड्यामध्ये हात घालून वाघाचे दात मोजणारी ही मराठ्याची जात आहे आणि जबडा उघडणं इतकी सोपी गोष्ट नाही. पण झालं असं, नाक दाबलं गेलं आणि तोंड उघडलं. वळवळ वळवळ करणारी जीभ जमिनीवरती पडलेली आहे. तोंडातून पाठ वाहत असं रक्त वाहत होतं. अरे केळीचं साल्ट सोलावं ना तसं राजांच्या अंगाचं साल्ट काढण्यात आलं. वरनं तिखटाचं मिठाचं पाणी राजांच्या अंगावरती टाकण्यात आलं. एवढ्या सगळ्या वेदना सहन केल्या आणि अखेर तो दिवस उजडला 11 मार्च 1689. राजांचं मस्तक कापलं गेलं आणि एका बाणाच्या टोकाला ते मस्तक अडकवलं गेलं. त्या मस्तकातून रक्ताचे ठिपके जमिनीवरती पडत होते. त्या औरंगजेबाला वाटलं संभाजीराजे संपले. पण त्या औरंगजेबाला माहित नव्हतं त्या पडणाऱ्या प्रत्येक रक्ताच्या थेंबामधून या सह्याद्रीच्या मातीमध्ये पुन्हा कित्येक छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, पुन्हा कित्येक धर्मवीर शंभूराजे जन्माला आले. सिद्धांत माझा एका, राजाने एवढ्या वेदना सहन केल्या पण आपला धर्म कधी सोडला नाही. तुम्हाला वाटलं ना आपल्या जीवनामध्ये फार दुःख आहे, एकदा फक्त शंभूराजांचे चरित्र वाचा, मग समजेल आपल्या जीवनातलं दुःख फार कमी आहे. त्याचं कारण आहे, आता महाराज छावा नावाचा पिक्चर आलाय, तो काय तुम्ही म्हणता झुकेगा नहीं साला, तो कोणता पिक्चर? पुष्पा. तो पिक्चर तुम्ही तुमच्या लेकरांना दाखवला, परंतु आपल्या राजाचं चरित्र जो औरंगजेबासमोर झुकला नाही कधी, त्या राजाचं चरित्र आपण आपल्या लेकरांना दाखवलं पाहिजे आणि त्याकरिता तो छावा पिक्चर आपण पाहिला पाहिजे. म्हणून सिद्धांत आहे का, शंभू राजांना काही जास्त आयुष्य मिळालं नाही, 32 वर्षाचंच आयुष्य मिळालं. पण मिळालेल्या आयुष्यामध्ये त्यांनी असं कार्य केलं की आज सुद्धा आपण त्यांचं नाव घेतो. म्हणून आयुष्य किती मिळालं महत्वाचं नाही, मिळालेलं आयुष्य तुम्ही कसं जगला ना हे फार महत्वाचं आहे. विठ्ठल विठ्ठल.